Hello friends, welcome back to Win Academy. I am Sangram Patil from Khasdar S.D. Patil विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज इस्लामपूर. लास्ट लेक्चरमध्ये आपण अल्कोहोल फिनॉलच्या केमिकल प्रॉपर्टीज बघायला सुरुवात केलेली होती की ज्याच्यामध्ये बॉन्ड ब्रेकिंग टेक्स प्लेस बिटवीन कार्बन अँड ऑक्सिजन म्हणजे अल्कोहोलच्या ज्या रिएक्शन असतील की ज्याच्यामध्ये रिएक्शन फंक्शन ग्रुपला घडत असताना हा जो अल्किल ग्रुप असेल त्याच्यातला कार्बन आणि अल्कोहोलमधला ऑक्सिजन यांच्यातला बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर काय रिएक्शन होतं याच्याबद्दलचं डिस्कशन आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टार्ट केलेलं होतं. शेवटी आपण सेटझेप्स रूलपर्यंत आलेलो होतो की ज्याच्यामध्ये आपण असं सांगितलं की व्हेन एनी अल्कोहोल फॉर एक्झाम्पल CH3CH2OH इन प्रेझन्स ऑफ ॲसिड अंडरगोज डिहायड्रेशन रिएक्शन. डिहायड्रेशन रिमूव्हल ऑफ वॉटर म्हणजे ह्या रिएक्शनमध्ये वॉटर रिमूव्ह होणार आहे. वॉटरमध्ये H आणि OH जे असतील त्यातला OH ऑब्व्हियसली फंक्शन ग्रुपचा असणार आहे आणि हा जो H असेल तो शेजारच्या बीटा कार्बनचा असणार आहे. म्हणजे जो फंक्शन ग्रुप ज्या कार्बनला अटॅच तो अल्फा कार्बन आणि त्याच्या शेजारचा कार्बन बीटा कार्बनमधला एक हायड्रोजन आणि हा OH ग्रुप रिमूव्ह झाल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट मिळतो CH2 डबल बॉन्ड CH2. ही रिॲक्शन आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलेली होती. पुन्हा एकदा तेच एक्झाम्पल मी घेऊन येतो आहे की ज्याच्यामध्ये आपण असं बघतोय की व्हॅन ब्युटॅन 2L CH3 CHOH CH2 CH3 इन प्रेझन्स ऑफ ॲसिड म्हणजे H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड घेतला तर याच्यामध्ये ऑब्व्हियसली रिएक्शन होणार आहे डिहायड्रेशनची. डिहायड्रेशन या रिएक्शनमधून वॉटर मोलिक्युल रिमूव्ह होणार आहे म्हणून या रिएक्शनला आपण डिहायड्रेशन असं म्हणणार आहे. हा वॉटर मोलिक्युल रिमूव्ह होत असताना मी नेहमी सांगतो की रिएक्शन फंक्शनल ग्रुपला घडतात. याच्यातला फंक्शन ग्रुप हा OH आहे, हा कार्बन आणि हा ऑक्सिजन याच्यातला इथला बॉन्ड ब्रेक होणार आहे आणि त्याच्यातला रिमूव्ह होणार आहे OH. हा OH रिमूव्ह होत असताना जर फंक्शन ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो अल्फा कार्बन आणि त्याच्या शेजारचा कार्बन बीटा कार्बन हा एक बीटा कार्बन मग याच्यातला हायड्रोजन जर रिमूव्ह झाला तर आपल्याला प्रोडक्ट मिळाला CH3CH डबल बॉन्ड CH म्हणजे हा OH आणि इथला H रिमूव्ह होऊन आपल्याला प्रोडक्ट मिळू शकतं CH3CH डबल बॉन्ड CH3. आणि जर हा OH रिमूव्ह होत असताना ह्या बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह झाला तर आपल्याला प्रोडक्ट मिळतो CH2 डबल बॉन्ड CH2 CH3 म्हणजे हा ब्यूट 2E हा ब्यूट 1E म्हणजे हे आन्सर आपल्याला या पद्धतीने मिळू शकतं. आणि याच्यामध्ये आपण असं सांगितलं या दोघांच्यापैकी एक मेजर असणार आहे एक मायनर असणार आहे. आपण म्हणालो की हा मेजर असणार आहे आणि हा मायनर असणार आहे. मग मेजर जो असेल तो कशानुसार तर त्यासाठी आपण सांगितला सेटझेप्स रूल. ॲक्च्युली सेटझेप्स रूल काय सांगतो मोर सबस्टिट्युटेड अल्कीन इज द मेजर प्रोडक्ट. मी तर स्टेटमेंट मानतो आहे मोर सबस्टिट्युटेड अल्कीन. आता याचा अर्थ नेमका काय हे समजून घेऊया. आता तुम्ही पहिल्यांदा एक्झाम्पल घेऊया CH3CH डबल बॉन्ड CH3चा म्हणजे ब्यूट 2E स्ट्रक्चर असं आहे CH3 CH डबल बॉन्ड CH3 ब्यूट 1E स्ट्रक्चर CH2 डबल बॉन्ड CH2 CH3. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. मोर सबस्टिट्यूटेड अल्किन कुणाला म्हणायचं ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे त्या कार्बनचा विचार करा इथं या पद्धतीनं. आणि दोन कार्बनचा डबल बॉन्ड असलेलं स्ट्रक्चर काय C डबल बॉन्ड C कार्बनची व्हॅलन्सी करताना त्याला इकडे 2 हायड्रोजन आणि या कार्बनला 2 हायड्रोजन या पद्धतीनं आपण स्ट्रक्चर सांगू शकता. आता हे जे स्ट्रक्चर आहे इथिनचं त्याच्यामध्ये नंबर ऑफ हायड्रोजन 1 2 3 आणि 4 आहे. तुम्ही एवढाच विचार करायचा हा कार्बन डबल बॉन्ड आणि याच्यामध्ये याचं कंपॅरिझन करत असताना याच्यामध्ये नंबर ऑफ हायड्रोजन 1 2 आणि राहिलेले जे 2 हायड्रोजन असतील म्हणजे सपोज हा आणि हा तो सबस्टिट्यूट केला मिथिल ग्रुपनं. म्हणजे हे असं एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये इथिनमधले म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH2 मधले 2 हायड्रोजन रिप्लेस झालेत CH3 ने. आता सिमिलरली हा विचार आपण पुन्हा एकदा कुठं करूया तर ह्या स्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये हा जो कार्बन आहे डबल बॉन्ड कार्बन अल्किनचा इथिनचा याच्यामध्ये नंबर ऑफ हायड्रोजन 1 2 3 आणि हा इथं हायड्रोजन पाहिजे होता त्याच्याऐवजी आला CH2 CH3. म्हणजे याचा अर्थ असा ह्या इथिनमधले एकच हायड्रोजन CH2 CH3 रिप्लेस झाला आणि इथं मात्र या कार्बन डबल बॉन्डला असलेले जे 4 हायड्रोजन असतील त्यापैकी 2 हायड्रोजन रिप्लेस झालेत. म्हणून याचा अर्थ असा इट इज अ मोर सबस्टिट्युटेड. मी पुन्हा एकदा रिपीट करतो व्यवस्थित लक्ष द्या. आपण कन्सिडर करायचं CH2 डबल बॉन्ड CH2. आता हे जे स्ट्रक्चर असेल त्याच्यामध्ये बघा C डबल बॉन्ड C हा हायड्रोजन आहे तो आहे असा घेतला आणि त्याच्याऐवजी एक मिथिल ग्रुप म्हणजे या हायड्रोजनच्या ऐवजी हा एक मिथिल ग्रुप घेतला. इथं हा हायड्रोजन आहे असा आणि हा जो हायड्रोजन आहे त्याच्याऐवजी एक मिथिल ग्रुप घेतला. म्हणजे याचा अर्थ आपलं स्ट्रक्चर मिळालं ब्यूट 2E की ज्याच्यामधले 2 हायड्रोजन असतील ते रिप्लेस झाले 2 मिथिल ग्रुपनं. आणि जर हे एक्झाम्पल घेतलं
तर पुन्हा एकदा व्यवस्थित लक्ष द्या. मी इथं लिहितो आहे सी डबल बॉन्ड सी हायड्रोजन हायड्रोजन, हे इथिनचं एक्झाम्पल. मग याचा विचार करत असताना कार्बन कार्बन डबल बॉन्ड, याचे 2 हायड्रोजन आहे असे आहेत, म्हणजे ह्या कार्बनचे 2 हायड्रोजन आहे असे आहेत. इथं एक हायड्रोजन आणि मी देतो CH2CH3, म्हणजे हा जो कोणी स्ट्रक्चर असेल त्याच्यातला एकच हायड्रोजन CH2CH3 ने रिप्लेस झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा, इट इज अ लेस सबस्टिट्युटेड अँड इट इज अ मोर सबस्टिट्युटेड. सेटझेप्स रूल आपल्याला असं सांगतो, मोर सबस्टिट्युटेड अल्कीन इज द मेजर प्रोडक्ट. म्हणून या दोघांच्या मध्ये हा मेजर आणि हा आपण मायनर या पद्धतीनं सांगू शकता. नेक्स्ट, आता ही जी रिएक्शन आहे ती डिहायड्रेशनची रिएक्शन आहे आणि ही डिहायड्रेशनची रिएक्शन नेमकी कशी घडते, याचं मेकॅनिझम नेमकं काय आहे याच्याबद्दल आता मी इथं डिस्कस करणार आहे. सपोज इथं पहिल्यांदा स्टेप अशी दिली आपल्याला, हा सपोज अल्कोहोल असेल की ज्याच्यामध्ये एका कार्बनला OH ग्रुप आहे. ऑक्सिजन कॅरीज 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे इथं जर तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं त्याच्यामध्ये ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असणार आहेत आणि हा जो ऑक्सिजन आहे ॲसिडमधल्या H+ अपसाईड करेल, म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन असतील ते याच्याबरोबर बॉन्ड करण्यासाठी वापरले. तर स्ट्रक्चर मिळतं आपल्याला, बाकी सगळं हे आहे असं. आणि इथं ऑक्सिजनला एक हायड्रोजन एक्स्ट्रा अटॅच झाला आणि हे 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन बॉन्डिंगसाठी वापरल्यामुळे याच्यावरती प्लस चार्ज आला, म्हणून तुम्हाला हे स्ट्रक्चर मिळालं. आणि याला म्हणतो आपण प्रोटोनेशन. म्हणजे काळजीपूर्वक बघा, पहिली स्टेप आपल्याला काय सांगितली जाते, हा जो ऑक्सिजन आहे त्याच्यावरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, या ऑक्सिजनच्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन या H+ला ॲसिडच्या H+ला अपसाईड केलं, आपल्याला इथं प्रोटोनेटेड अल्कोहोल मिळाला आणि हा ऑक्सिजनवरती प्लस चार्ज आलेलं तुमच्या लक्षात येतं. याच्यानंतर पुढचा पार्ट आपण असं सांगू शकतो की जर याचं आता डिहायड्रेशन झालं, म्हणजे ह्याच्यात तुमचा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचा, ऑब्व्हियसली वॉटर मॉलिक्यूल हा रिमूव्ह होणार आहे. आणि हा जर न्यूट्रल म्हणून बाहेर पडायचा असेल तर इथं कार्बन आणि ऑक्सिजनमधला जो बॉन्ड आहे ते 2 इलेक्ट्रॉन हा OH2 म्हणजे H2O घेऊन जाणार आहे बाहेर. त्यामुळे हा कार्बन आहे, या कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन कमी झाला आणि कार्बनवरती चार्ज झाला प्लस, आणि त्याला आपण म्हणतोय कार्बोकॅटायन. म्हणजे इथं पहिली स्टेप आपण सांगतोय, पहिल्या स्टेपमध्ये सांगितलं ऑक्सिजनच्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनने H+ला अपसाईड केलं, प्रोटोनेटेड अल्कोहोल तयार झाला. प्रोटोनेटेड अल्कोहोल आहे त्यातला H2O जर रिमूव्ह झाला, हा H2O, तर हा जो कार्बन असेल त्याच्यावरती प्लस चार्ज आला आणि जेव्हा कार्बनवरती प्लस चार्ज येतो तेव्हा त्याला आपण कार्बोकॅटायन असं म्हणतो. कार्बोकॅटायन इथं तयार झाला. आणि नंतर हा जो कार्बोकॅटायन आहे, इथं कार्बन आणि हायड्रोजनमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. हा हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन जर इथं गेला तर ह्या दोघांच्यामध्ये डबल बॉन्ड आणि हा H+ आहे तो याच्यातूनचा रिमूव्ह झाला, बाहेर पडला. म्हणजे याचा अर्थ असा की इथं पुन्हा एकदा डिप्रोटोनेशन झालं, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन झालं. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, सगळं व्यवस्थित लक्ष द्या. पहिली स्टेप आहे, अल्कोहोलमधले ऑक्सिजनचे लोन पेअर इलेक्ट्रॉन H+ला अपसाईड करतील, प्रोटोनेटेड अल्कोहोल तयार होईल. प्रोटोनेटेड अल्कोहोल हा वॉटर म्हणून रिमूव्ह होत असताना हा जो कार्बन आहे त्याचा इलेक्ट्रॉन घेऊन जातील, त्यामुळे ह्या कार्बनवरती प्लस चार्ज येणार आहे, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन टेक्स प्लेस. अँड लास्ट स्टेप्सला हा जो अल्फा कार्बन असेल त्याच्या शेजारचा बीटा कार्बन आहे, त्या बीटा कार्बनचा H+ निघून जाईल, स्वतःचा इलेक्ट्रॉन ह्या कार्बनला देईल आणि इथं कार्बन कार्बनच्या मध्ये एक नवीन डबल बॉन्ड तयार होईल आणि ते तयार होणार आहे अल्कीन. हे सगळं मेकॅनिझम आपण सांगतो कुणाच्या संदर्भात, तर डिहायड्रेशनच्या अल्कोहोलच्या रिएक्शनच्या संदर्भातलं. सो आता पुन्हा एकदा इथं काय काय स्टेप दिलं तर बघा. पहिल्यांदा आपण इथं सांगतो फॉर्मेशन ऑफ प्रोटोनेटेड अल्कोहोल, म्हणजे एक एक्झाम्पल देतो, CH3 CH2 CHOH. ऑक्सिजनचे लोन पेअर इलेक्ट्रॉन असतील. पहिली स्टेप आहे H+ अपस्ट्रॅक्ट होणार आहे, म्हणजे ऑक्सिजनचे लोन पेअर इलेक्ट्रॉन H+ अपस्ट्रॅक्ट करतील आणि त्यामुळे आपल्याला स्ट्रक्चर मिळणार आहे CH3 CH2 CH2OH2+, म्हणजे ही स्टेप झाली. याला म्हणतो आपण प्रोटोनेटेड अल्कोहोल. आता हा जो प्रोटोनेटेड अल्कोहोल आहे, म्हणजे मी एक्झाम्पल आता दिलं CH3 CH2 CH2OH2+ चार्ज. आता हा इलेक्ट्रॉन कार्बनचा आणि एक ऑक्सिजनचा आहे, हे इलेक्ट्रॉन घेऊन H2 रिमूव्ह जर झाला तर स्ट्रक्चर मिळतं CH3 CH2 CH2 आणि ह्याच्यावरती प्लस चार्ज, कारण हा वॉटर मॉलिक्यूल याच्यातूनचा रिमूव्ह झाला, याला म्हणतो आपण रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. आणि देर इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन, म्हणजे कार्बनवरती प्लस चार्ज झालेला तुमच्या इथं लक्षात येतं. नंतर लास्ट स्टेपमध्ये काय होतं, हा तयार झालेला कार्बोकॅटायन, म्हणजे मी ते स्ट्रक्चर लिहितो CH3 CH2 CH2OH2+, तर हा कार्बन हायड्रोजनमधला इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होतील, हा H+ याच्यातूनचा रिमूव्ह होणार आहे, बाहेर पडणार आहे आणि हे इलेक्ट्रॉन हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाल्यानंतर ॲक्च्युली स्ट्रक्चर रिपीट करतो, CH3 CH2 CH2+ आहे आणि हायड्रोजन आणि कार्बनमधले इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाल्यानंतर आपलं स्ट्रक्चर मिळतं CH3 CH डबल बॉन्ड
CH2 की जो झाला आपला करस्पॉन्डिंग अल्केन. या पद्धतीचं मेकॅनिझम याच्यामध्ये आपण सांगू शकता. सो नेक्स्ट पार्टकडे आपण जातो की एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ॲन्सरपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करूया. प्रॉब्लेम असा दिला आहे, राईट अँड एक्सप्लेन रिॲक्शन्स टू कन्वर्ट प्रोपॅन 1OL इंटू प्रोपॅन 2OL. म्हणजे प्रोपॅन 1OLचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे. प्रोप म्हणजे 3 कार्बन CH3 CH2 CH2OH. फर्स्ट कार्बनला OH ग्रुप अटॅच असल्यामुळे आपण प्रोपॅन 1OL असं म्हणतो. आणि याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, तर याच्यापासून तयार करायचं आहे CH3 CHOH CH3, ज्याला आपण प्रोपॅन 2OL असं म्हणतं. मग हे रिएक्शनचं मेकॅनिझम कसं घडवायचं याच्याबद्दल आपण इथं डिस्कस करूया. तर याच्यामध्ये पहिली स्टेप दिली आहे तुम्हाला, प्रोपॅन 1OL इन प्रेझेन्स ऑफ ॲल्युमिना. हे लक्षात ठेवायचं. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड, फॉस्फोरिक ॲसिड H3PO4 आणि ॲल्युमिना. ऑल दीज आर सेट विथ द डिहायड्रेटिंग एजंट. या सगळ्यांना डिहायड्रेटिंग एजंट म्हणायचं. डिहायड्रेटिंग एजंट याचा अर्थ असा की दुसऱ्याच्यातला वॉटर ते रिमूव्ह करणार आहेत. म्हणजे H2SO4, फॉस्फॉरिक ॲसिड आणि ॲल्युमिनियम ट्रायऑक्साईड, हे जे सगळे तिघं जे आहेत त्यांना काय म्हणायचं आहे, आपण डिहायड्रेटिंग एजंट म्हणायचं आहे. म्हणून इथं आपण असं करूया की प्रोपॅनॉल फर्स्ट अंडरगोज डिहायड्रेशन रिएक्शन आणि त्यासाठी तो वापरला Al2O3. Al2O3च्या ऐवजी आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरू शकता किंवा H3PO4 की ज्याला फॉस्फॉरिक ॲसिड असं म्हटलं जातं तो वापरू शकता. आणि याच्यामध्ये अकॉर्डिंग टू सेट-जेप्स रूल आपल्याला जो प्रोडक्ट मिळणार आहे, मी स्ट्रक्चर ड्रॉ करतो आहे इथं, लक्ष द्या. CH3 CH2 CH2OH. इथं आता ॲल्युमिनियमच्या प्रेझेन्सीमध्ये डिहायड्रेशन होणार आहे, म्हणजे याच्यातूनचा वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडणार आहे. मग हा OH ऑब्व्हियसली बाहेर पडणार आणि हा अल्फा कार्बन असेल तर हा बीटा कार्बन असणार आहे. बीटा कार्बनचा एक हायड्रोजन म्हणजे मिळूनचा H2O आणि ह्या दोघांच्यामध्ये डबल बॉन्ड. हे स्ट्रक्चर मिळते आपल्याला CH3 CH डबल बॉन्ड CH2 विथ रिमूव्हल ऑफ वॉटर. इथं लक्षात येतं तुमच्या प्रोप 1ENE हा तयार झालेला आहे. आता हा प्रोप 1ENE म्हणजे CH3 CH डबल बॉन्ड CH2 हा मिळाला आपल्याला कुठल्या रूलप्रमाणे, तर सेट-जेप्स रूलप्रमाणे. आता याच्यामध्ये जर आपण हायड्रेशन केलं, हायड्रेशन ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल, मग वॉटर मॉलिक्यूल रिॲक्शन फंक्शनला घडणार आहे. मग हा जो निगेटिव्ह पार्ट आहे तो त्या कार्बनला अटॅच करा की ज्याला हायड्रोजनची संख्या कमी असणार आहे. अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट म्हणजे हा जो रिएजंट आहे तो H+ आणि OH- आहे. रिॲक्शन फंक्शनला घडणार आहे. आणि मी सांगतो की निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट ऑलवेज अटॅच दॅट कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. हा कार्बन किंवा हा कार्बनमध्ये या कार्बनला सिंगल हायड्रोजन आहे, इथं 2 हायड्रोजन. हा निगेटिव्ह पार्ट त्याच कार्बनला अटॅच करा की ज्या कार्बनला हायड्रोजनची संख्या कमी असणार आहे. आणि त्याच्यानुसार जर आपण विचार करायला गेलो तर आपल्याला हा हायड्रोजन आहे तो या कार्बनला अटॅच करायला लागेल आणि हा OH आहे तो या कार्बनला प्रोडक्ट मिळेल CH3 CHOH आणि CH2च्या ऐवजी इथं CH3 की जो होला आपला प्रोपॅन 2OL. सो पुन्हा एकदा मी रिपीट करतो, आपल्याला क्वेश्चन विचारला प्रोपॅन 1OL पासून प्रोपॅन 2OL प्रिपेअर करायचा. त्यासाठी पहिल्यांदा डिहायड्रेशन करा. डिहायड्रेशनसाठी तर ॲल्युमिना वापरला आहे. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड वापरू शकता किंवा फॉस्फॉरिक ॲसिड वापरू शकता. डिहायड्रेटिंग एजंट असल्यामुळे हा OH आणि शेजारचा कार्बनचा एक हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे आणि आपल्याला मिळणारा प्रोप 1ENE. हा प्रोप 1ENE जो असेल त्याच्यामध्ये पुन्हा एकदा वॉटर मॉलिक्यूलची ॲडिशन करा H+ अँड OH-. निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट अटॅच टू दॅट कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. या कार्बनला सिंगल हायड्रोजन आहे, याला 2 हायड्रोजन आहेत, त्यामुळे निगेटिव्ह पार्ट ह्या कार्बनला अटॅच करा आणि हायड्रोजन जो असेल तो या कार्बनला अटॅच करा. आपल्याला स्ट्रक्चर मिळतं प्रोपॅन 2OL या पद्धतीचा. सो नेक्स्ट पार्टकडे आपण जातो की आत्ता आपण रिॲक्शन बघितलं आहे की ज्याच्यामध्ये आपण बॉन्ड ब्रेकिंग टेक्स प्लेस बिटवीन कार्बन अँड ऑक्सिजन हा विषय बघितलेला होता. आता काही महत्त्वाच्या विषयाकडं आपण वळतो. इथं तुमच्यासमोर स्क्रीनवरती दिसेल की आपण विषय घेतो आहे ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं तर काय प्रोडक्ट मिळू शकतात. आणि त्याच्यासाठी पहिला मुद्दा आहे इथं तुम्हाला दिला आहे, कॅन यू रिकॉल म्हणूनचा. व्हॉट आर द व्हेरियस डेफिनेशन्स ऑफ ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे काय, त्याच्या डेफिनेशन नेमक्या काय काय आहेत असा क्वेश्चन विचारलेला आहे. सो 11th काही गोष्टी इथं रिपीट होतात. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट मी इथं तुमच्याबरोबर डिस्कस करतो आहे, ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे सपोज झिंक हा मेटल आहे आणि त्यानं जर स्वतःचे 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केले देन इट बिकम्स Zn+2. म्हणजे झिंक ज्याच्यामध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या इक्वल असेल आणि ह्या झिंक न्यूट्रलनं जर स्वतःचे 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केले तर या झिंकवरती +2 चार्ज येतो. किंवा आपण एक्झाम्पल घेऊया सोडियम. सोडियम कंटेन 11 प्रोटॉन 11 इलेक्ट्रॉन, त्यामुळे हा न्यूट्रल आहे. आणि काही कारणानं जर यांना स्वतःचा 1 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला तर इथं तयार होणाऱ्या Na+
आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इट इज सेड विथ द ऑक्सिडेशन. म्हणजे जेव्हा एखादा मेटल किंवा एखादा स्पेसिस स्वतःतून इलेक्ट्रॉन किंवा इलेक्ट्रॉन्सला रिमूव्ह करतो तेव्हा त्या प्रोसेसला ऑक्सिडेशन असं म्हटलं जातं. नेक्स्ट पार्ट आपण इथं बघता ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इज ऑक्सिडेशन. म्हणजे सपोज एक्झाम्पल आपण घेतो आहे, एक अल्डिहाइड घेऊया. अल्डिहाइडचं एक एक्झाम्पल मी तुमच्यापुढे ठेवतो आहे. CH3C double bond OH. It is a aldehyde, acetaldehyde. When there is a addition of oxygen, it will form CH3C double bond OH. म्हणजे हा ऑक्सिजन आहे तो इथं ॲड केला आणि याच्यामध्ये आपल्याला मिळाला ॲसिटिक ॲसिड. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, ह्या रिएक्शनमध्ये ऑक्सिजनची ॲडिशन झाली आहे आणि ॲसिटिक ॲसिड तयार झाला आहे. म्हणजे जेव्हा ऑक्सिजनची ॲडिशन होते तेव्हा त्या रिएक्शनला सुद्धा ऑक्सिडेशन रिएक्शन असं ओळखलं जातं. नेक्स्ट पार्ट आपल्याला दिला आहे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इट इज सेड विथ द ऑक्सिडेशन. म्हणजे जेव्हा एखाद्या रिएक्शनमध्ये हायड्रोजन हा रिमूव्ह होतो तेव्हा त्या रिएक्शनला ऑक्सिडेशन असं म्हटलं जातं. नेक्स्ट पार्ट याच्याबद्दलची रिएक्शन आपण नेक्स्ट चॅप्टर अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये बघणार आहे. त्यावेळी आणखीन तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं आपण असं करूया, पुन्हा एकदा एक्झाम्पल आपण अल्कोहोल इथेनॉलचं घेऊया. CH3CH2OH. आणि याचं जर ऑक्सिडेशन झालं तर इथं काय होतं, रिएक्शन फंक्शनल बघत असताना हा हायड्रोजन आणि फंक्शनल ज्या कार्बनला त्याच्यात त्या कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह झाला आणि ह्या ऑक्सिजनसोबत गेला तर इथं बाहेर पडणार आहे H2. आणि राहतं काय मग CH3CH. हा कार्बन हायड्रोजनमधला बॉन्ड ब्रेक झाला, इथे एक इलेक्ट्रॉन, हा ऑक्सिजनचा बॉन्ड आहे असा आणि इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला, इथे एक इलेक्ट्रॉन आणि ह्या दोघांचं शेअरिंग होतं. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं आहे CH3CH2OHचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर मिळतो आहे CH3C डबल बॉन्ड OH. म्हणजे अल्डिहाइड झाला. इथं तुमच्या लक्षात आहे हा हायड्रोजन आणि हायड्रोजन रिमूव्ह झाला म्हणजे अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं तर अल्डिहाइड मिळतो. ही जी रिएक्शन आहे तीसुद्धा ऑक्सिडेशनची रिएक्शन म्हणून ओळखली जाते. म्हणजे याचा अर्थ असा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इट इज ऑल्सो सेड विथ द ऑक्सिडेशन. नेक्स्ट पार्ट आपण इथं बघतो की सबस्टिट्यूशन ऑफ लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पेसिस बाय हाय इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पेसिस. म्हणजे कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह असलेल्या स्पेसिसला जर जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असलेल्या स्पेसिसनं रिप्लेस केलं, तुम्हाला 11वीच्या रेडॉक्स रिएक्शनमध्ये हा प्रकार झाला असेल तेव्हा त्याला आपण ऑक्सिडेशन असं म्हणू शकता. नेक्स्ट आपण बघू शकतो इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर इज सेड द ऑक्सिडेशन. म्हणजे सपोज आत्ताच एक्झाम्पल दाखवलं Zn इट अंडरगोज रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन टू फॉर्म Zn+2+2 इलेक्ट्रॉन. आता हा जो झिंक आहे त्याचे ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे कारण याच्यावरती कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही आहे आणि हा जो झिंक आहे त्याच्यावरती चार्ज +2 असल्यामुळं याची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे. म्हणजे याचा अर्थ असा की हा जो झिंक आहे त्याची ऑक्सिडेशन पहिल्यांदा 0 होती आणि नंतर त्याची +2 बनली. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला आहे आणि जेव्हा ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज होतो तेव्हा त्याला आपण ऑक्सिडेशन असं म्हणू शकतो. नेक्स्ट पार्टकडे आपण जातो की आपण आता लेक्चर बघतोय अल्कोहोलच्या संदर्भातला आणि अल्कोहोलच्या ऑक्सिडेशनच्या रिएक्शन नेमक्या काय आहेत याच्याबद्दल आता मी इथं डिस्कस करणार आहे. सो आजच्या पार्टला आपण बघणार आहे ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट डिस्कस करतो ऑन रिएक्शन विथ ऑक्सिडायझिंग एजंट प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल अंडरगोज अ डिहायड्रोजनेशन टू फॉर्म कार्बोनिल कंपाऊंड. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की जेव्हा एखाद्या स्पेसिसमध्ये हायड्रोजन बाहेर पडतो तेव्हा त्याला ऑक्सिडेशन असं म्हटलं जातं. इथं दिसतंय तुम्हाला डिहायड्रोजनेशन. डी म्हणजे डिपार्ट, कोण डिपार्ट होणार आहे तर हायड्रोजन, तेव्हा त्याला आपण डिहायड्रोजनेशन असं म्हणतो आणि इट इज अ ऑक्सिडेशन रिएक्शन रिलेटेड विथ द प्रायमरी अल्कोहोल अँड सेकंडरी अल्कोहोल. सो यासाठी आपण काय वापरायचं आहे तर यासाठी वापरायचं आहे ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे जे दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतात त्याला आपण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतो, लाईक अ CrO3 क्रोमिक ऑक्साईड. आता इथं तुमच्या लक्षात येतं की हा जो क्रोमिक अनहायड्रेट आपण घेतलेला आहे CrO3 एक्झाम्पल तुम्हाला दिलं सेकंडरी अल्कोहोलचं. सेकंडरी अल्कोहोल का म्हणायचं तर एक एक्झाम्पल CH3CHOH CH3. हा जो OH आहे तो सेकंडरी कार्बन अटॅचचा हा प्रायमरी आहे, हा प्रायमरी आहे म्हणून हे एक्झाम्पल झालं सेकंडरी अल्कोहोलचं. आता हे जे सेकंडरी अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे याचं जर स्ट्रॉंग एखाद्या ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्समध्ये जर आपण डिहायड्रोजनेशन केलं म्हणजे आपण इथे घेतला CrO3. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की रिएक्शन फंक्शनल रूपला घडतात. मी असं करतोय CH3CHOH CH3. आता मी थोडंसं हे पुन्हा एकदा स्ट्रक्चर लिहितो CH3 ऑक्सिजन हायड्रोजन आणि इथे एक हायड्रोजन. हे स्ट्रक्चर मी मगाशी घेतलेलं एक्झाम्पल CH3CHOH CH3चं आहे. आता ऑक्सिडायझिंग एजंट वापरल्यानंतर इथं काय होणार आहे तर या रिएक्शनच्या बाबतीमध्ये रिमूव्हल ऑफ हायड्रोजन.
हा जो आपण जो ऑक्सिडायझिंग एजंट आहे तो वापरला तर ऑक्सिजन प्रोव्हाइड करतो आणि ऑक्सिजन काय करतो याच्यातले 2 हायड्रोजन बाहेर काढतो आणि 2 हायड्रोजन बाहेर पडले ऑक्सिजन बरोबर तर H2 रिमूव्ह होणार आहे. मग ते 2 हायड्रोजन नेमके कुठले तर तुमच्या लक्षात येईल हा एक हायड्रोजन असणार आहे आणि हा हायड्रोजन आहे आणि तो जर रिमूव्ह झाला तर इथं बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर आपल्याला काय मिळतं बघूया आपण. तर आपल्याला इथं प्रोडक्ट मिळू शकतो 2 हायड्रोजन इथला एक ऑक्सिजन हायड्रोजनमधला बॉन्ड ब्रेक झाला तर इथे एक इलेक्ट्रॉन आणि इथं कार्बन हायड्रोजन जो होता त्याच्यातला बॉन्ड ब्रेक झाला तर इथे एक इलेक्ट्रॉन आणि ह्या 2 इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करायचं आपल्याला प्रोडक्ट मिळतो CH3 C डबल बॉन्ड O CH3 म्हणजे हा मिळाला कीटोन. म्हणजे सेकंडरी अल्कोहोल घेतला त्याचं ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला इथं कीटोन मिळणार आहे. इथं काळजीपूर्वक बघा हा ऑक्सिडायझिंग एजंटमधला ऑक्सिजन OH फंक्शन ग्रुप OH आहे त्यातला हायड्रोजन आणि फंक्शन ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह करणार आहे. इथं लक्षात येतं का तुमच्या बघा या कार्बनचा हायड्रोजन आणि इथं ऑक्सिजन जो होता त्याचा हायड्रोजन म्हणजे 2 हायड्रोजन या ऑक्सिजनसोबत जातील ॲज अ H2O आणि त्यामुळं आपल्याला ह्या रिएक्शनमध्ये प्रोडक्ट मिळणार आहे करस्पॉन्डिंग कीटोन. सिमिलरली आपण प्रायमरी अल्कोहोलचा विचार करूया. एक्झाम्पल घेतोय मी CH3 OH हा CH2 म्हणजे एक्झाम्पल देतोय मी CH3 CH2 OH. ऑक्सिडायझिंग एजंट वापरला तो ऑक्सिजन काय करतो 2 हायड्रोजन रिमूव्ह करतो. जर आपण सपोज हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन रिमूव्ह केला तर इथे एक इलेक्ट्रॉन राहणार इथे एक इलेक्ट्रॉन ह्या दोघांचं शेअरिंग होणार आपल्याला प्रोडक्ट मिळणार CH3 C डबल बॉन्ड OH. मला तुमच्यासमोर स्टेटमेंट हे मांडायचं आहे की इथं रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होतो आहे इथं डिहायड्रोजनेशन होतं आहे आणि आपल्याला कार्बोनिल कंपाऊंड मिळतो आहे. दॅट्स वाय आपण असं म्हणू शकतो सेकंडरी अल्कोहोल अंडरगोज ऑक्सिडेशन रिएक्शन टू फॉर्म कीटोन. आणि इथं स्टेटमेंट तुमच्या पुढे आणखीन एक मांडतो आहे प्रायमरी अल्कोहोल ऑक्सिडेशन विथ CRO थ्रू फॉर्म अल्डिहाइड्स. म्हणजे हे नेहमी लक्षात ठेवा सेकंडरी अल्कोहोल जर असतील तर त्याच्यापासून आपल्याला कीटोन मिळतो आणि प्रायमरी अल्कोहोल जर असतील तर त्याचं ऑक्सिडेशन झालं तर आपल्याला त्याच्यापासून अल्डिहाइड मिळतो. इथं रिएक्शन दिसते तुम्हाला पुन्हा एकदा मी दाखवतो आहे RCH2OH हा हायड्रोजन आणि हायड्रोजन रिमूव्ह करायचा ह्या दोघांच्या डबल बॉन्ड तयार झाला तर आपल्या स्ट्रक्चर मिळतं RC डबल बॉन्ड OH आणि RC डबल बॉन्ड OH म्हणजेच काय झाला अल्डिहाइड RCHO. आणि याच्यासाठीचा बेटर रिएजंट कुठला सांगितला जातो तर PCC पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. याच्याबद्दलच्या प्रॅक्टिस रिएक्शन आपण पुढे बघणार आहोत त्याच्याबद्दल आणखीन या सगळ्या गोष्टींचं मी डिटेलिंग करणारच आहे. याच्या पुढे जातो आपण की ज्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे लास्ट स्टेटमेंट मी सांगतो when common oxidizing agent like nitric acid, potassium permanganate or potassium dichromate are used to oxidize a primary alcohol, the oxidation does not stop at aldehyde stage, but aldehyde further undergoes oxidation to form carboxylic acid with same number of carbon atoms. म्हणजे याचा अर्थ नेमका काय बघा इथं मी तुम्हाला सांगतोय कुठले ऑक्सिडायझिंग एजंट तर नायट्रिक ॲसिड पोटॅशियम परमॅंगनेट किंवा पोटॅशियम डायक्रोमेट. फॉर एक्झाम्पल मी असं मांडतोय आपण एक्झाम्पल घेऊया प्रायमरी अल्कोहोलचं CH3 CH2 CH2OH. जर याचं ऑक्सिडेशन केलं पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7 इट इज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. तर हा काय करतो तर मी नेहमी सांगतो रिएक्शन फंक्शनला घडतात CH3 CH2 CH2OH हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे तो इथला एक हायड्रोजन आणि इथला एक हायड्रोजन रिमूव्ह करतो आणि ह्या दोघांच्यामध्ये डबल बॉन्ड तयार होतं आणि आपला प्रोडक्ट मिळणार आहे CH3 CH2 C आणि इथं डबल बॉन्ड तयार झाला आहे तो मी लिहितो C डबल बॉन्ड O आणि हा हायड्रोजन आहे असा लिहिला इट इज अ अल्डिहाइड. पण ही रिएक्शन इथं स्टॉप न होता हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळे फर्दर ऑक्सिडेशन होतं आणि इथं ऑक्सिजनची परत एकदा ॲडिशन होते आणि आपला प्रोडक्ट मिळतो CH3 CH2 C डबल बॉन्ड OOH. याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन 3 आहेत सुरुवातीला पण नंबर ऑफ कार्बन ॲटम 3 होते. म्हणजे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक कोण K2Cr2O7 जर वापरले तर प्रायमरी अल्कोहोलचा अल्डिहाइड मिळतो आणि अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन होतं आणि त्याच्यापासून कार्बोक्सिलिक ॲसिड मिळतो विथ सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम. म्हणून स्टेटमेंट इथं असं दिलेलं आहे की व्हेन ऑक्सिडायझिंग एजंट लाईक नायट्रिक ॲसिड पोटॅशियम परमॅंगनेट और पोटॅशियम डायक्रोमेट जर वापरला KMnO4 K2Cr2O7 नायट्रिक ॲसिड HNO3 जर वापरला तर प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन फक्त अल्डिहाइड नाही मिळत आहे तर या अल्डिहाइडचं पण परत ऑक्सिडेशन होतं आणि त्याच्यापासून मिळतो आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड विथ सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम. नेक्स्ट पार्ट जो असेल लेक्चरचा तो आपण पुढं बघूया की ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशनच्या रिएक्शन आणखी नेमक्या कशा पद्धतीने घडतात त्याचे एक्झाम्पल काय आहेत CETचे आणि JEE लेवलचे नीट लेवलचे काही क्वेश्चन पुढच्या लेक्चरमध्ये इथं डिस्कस करणार आहे. थँक्यू.